नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या मान न मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे श्रोते हो, बसल्या बसल्या कोट्याधीश व्हा. ऐकूया. हाताशी करण्याजोगं कुठलंच काम नसल्यामुळे मी नुसताच खुर्चीत बसून दाढीचे खुंट चाचपत होतो. तेवढ्यात उपळेकर आला. घरी येणाऱ्या प्रत्येकाचं हसतमुखानं आणि उभं राहून स्वागत करण्याची मला नसती सवय असल्यामुळे मी माझ्या नकळत चेहऱ्यावर हसू आणलं आणि उठून उभा राहू बघत असताना उपळेकर घाईघाईनं म्हणाला, नाही 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 नाही, उठू नको उठू नको उठू नको, अजिबात उठू नको, इंसान जाग उठा. हा उपळेकर आहे ना, माझा खूप जुना मित्र. उपळेकर अधूनमधून काही ना काही निमित्त काढून किंवा कसलंही कारण नसताना सुद्धा माझ्या घरी टपकतो. बोलता बोलता अचानक एखाद्या हिंदी चित्रपटाचं नाव विनाकारण घुसडून द्यायची त्याला खोड आहे. तर तो मला म्हणाला, उठू नको, अजिबात उठू नको, इंसान जाग उठा. अरे कोण जाग उठा आणि का म्हणून असं विचारत मी उठून उभा राहणार. तेवढ्यात माझ्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून मला खुर्चीतल्या खुर्चीत चेपण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, अरे बसल्या बसल्या कोट्याधीश होण्याची एक स्कीम माझ्याजवळ आहे. ती तू खुर्चीत बसल्या बसल्या लक्षपूर्वक ऐकावीस अशी माझी इच्छा आहे. एकदा का माझं बोलणं संपूर्ण ऐकून झालं की मग तू ताबडतोब कामाला लागशील आणि नुसताच असा खुर्चीत बसून न राहता इकडून तिकडे तिकडून इकडे धावायला लागशील. याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाहीये. ऐकायची का तुला स्कीम? मुझे कुछ कहना है. स्कीम? कोट्याधीश व्हायची स्कीम? बसल्या बसल्या कोट्याधीश व्हायची स्कीम? ताड दिशी उठून उभा राहत मी त्याला विचारलं, थांब थांब, तुझी उत्सुकता शिगेला पोचली आहे याची जाणीव आहे मला. एक सांग रे, ह्या क्षणी तुला वेळ आहे का? क्या कहना? नाही कशा करता पण? बसल्या बसल्या कोट्याधीश होण्याच्या स्कीमची संपूर्ण माहिती मिळवण्याकरता आपल्याला ना एके ठिकाणी जायला लागणार आहे का तुझ्याजवळ वेळ, वक्त? मी म्हणालो, बसल्या बसल्या नव्हे तर उभ्या उभ्या सुद्धा, म्हणजे अगदी एका पायावर उभं राहून सुद्धा कोट्याधीश होण्याची स्कीम असेल तर ती ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे बाबा. चल 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 निघूया, शुभस्य शीघ्रम. पण आधी एक सांग, औरंगजेबाचं राज्य सुस्थितीत चालण्यामागचं कारण तुला सांगता येईल का? औरंगजेब? कोण औरंगजेब? काऊन? उपळेकरनं प्रश्नार्थक चेहरा करत विचारलं. अरे औरंगजेब तुझा काका लेका. इतिहास नाही का शिकवला तुला कोणी? ज्यांनी अटक केल्यामुळे आपले शिवाजी महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले ना, तो औरंगजेब. मी उपळेकरचे कान उपटले. हे बघ, चालू जमाना मागे वळून इतिहासाकडे बघण्याचा नसून पुढे जाणाऱ्या भविष्याचा वेध घेण्याचा आहे. आता या क्षणी औरंगजेब का आठवला तेवढं चट्टदिशी सांग. कब, क्यों और कहां? अरे असं ऐकी बात आहे, या औरंगजेबाचा राज्यकारभार चालवण्याचं ना एक सूत्र होतं, अब और इसी वक्त. तर या क्षणी औरंगजेबाचं तेच सूत्र पकडून मी तुला असं सांगू इच्छितो की बसल्या बसल्या कोट्याधीश होणाऱ्या स्कीमची माहिती काढायचं काम अभी और इसी वक्त हमें करना चाहिए. आता कसं शहाण्यासारखं बोललास रे बाबा. निघू निघू निघू, चल 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 रे नौजवान. दाढीच्या खुंटांवरनं हात फिरवत मी विचारलं, दाढी असू दे का अशीच? अरे बढती का नाम दाढी, असू दे असू दे. अरे त्यामुळे तुला या स्कीमची किती गरज आहे हे त्याच्या लक्षात येईल ना. अरे त्याच्या म्हणजे कोणाच्या बाबा? मन्मथ कुमार. आपण आता कोट्याधीश होण्यासाठी मन्मथ कुमार याच्याकडे जाणार आहोत. अरे चल 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 हाथी मेरे साथी. आणि पुढच्या 2-3 मिनिटात कपडे बदलून मी उपळेकर बरोबर निघालो सुद्धा. बायकोने मधीच विचारलं, अहो कुठे निघालात? कोट्याधीश होण्याकरता निघालोय. तुझी काही तक्रार आहे? मी विचारलं आणि निघालो सलग. हो का, नसती चौकशी आपली.
बसचा 30 मिनिटाचा प्रवास आटोपून आम्ही दोघे मनमथ कुमारच्या घरासमोर उभे राहिलो. उपळेकरनं दारावरचं घंटीचं बटन दाबलं. क्षणार्धात दार उघडलंही गेलं. जणू काही पलीकडचा माणूस दाराशी उभा राहून आम्ही कधी येतोय आणि घंटी वाजवतोय याची वाट बघत होता. उपळेकरकडे मधाळ हास्य फेकत मनमथ कुमार म्हणाला, या 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 तुमचीच वाट बघत होतो, म्हटलं येताय का नाही. वा वा वा, असं कसं असं कसं, अरे एकदा येतो म्हटलं ना का झालं, प्राण जाय पर वचन न जाय. जाऊ दे जाऊ दे, आता हे कोण. माझ्याकडे बघत मनमथ कुमारनं उपळेकरला विचारलं, हे माझे स्नेही रामराव फूड कॉर्पोरेशन मध्ये असतात बरं का. वा 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 वा, फूड कॉर्पोरेशन का, वा 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 वा, छान 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 छान. मनमथ कुमारनं उगाचच आनंद व्यक्त केला. मी कचरा कॉर्पोरेशन मध्ये असतो ना तरी मनमथ कुमार तसंच म्हणाला असता, छान छान छान. तेवढ्यात उपळेकर म्हणाला, हा रामराव माझा मित्र आहे, सखा आहे, हितचिंतक, उपदेश वगैरे वगैरे सगळं काही आहे हा. त्यामुळे माझ्याबरोबर याचंही भलं व्हावं असं मला नेहमी वाटतं. कर भला. बसल्या बसल्या कोट्याधीश होण्याच्या आपल्या स्कीममध्ये यांनी इंटरेस्ट म्हणजे रुची दाखवलेली आहे आर पार. हो का हो का, वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तर मग तुम्ही कधी होताय मेंबर, असं मला विचारत आणि उपळेकरचं लक्ष भिंतीशी ठेवलेल्या चामड्याच्या बॅगकडे बोट दाखवून वेधत मनमथ कुमार म्हणाला, तुमचा किट तुमची वाट बघताय. आम्ही दोघांनी बघितलं. भिंतीशी 1.5 फूट लांबीची आणि 1 फूट रुंदीची चामड्याची बॅग दिसली. काय त्या बॅगेत, आम्ही दोघांनी एकदम विचारलं. बॅग नव्हे हो, बॅग नव्हे, किट किट आहे ते, किट. KIT किट. मनमथ कुमार म्हणाला, नाही ते तर दिसतच आहे, पण आत काय आहे, वह कौन थी. उपळेकर म्हणाला, सांगतो सांगतो. मनमथ कुमारनं उगाचच एक प्रदीर्घ श्वास घेतला. पुढच्या क्षणी तितकाच प्रदीर्घ श्वास सोडला आणि माझ्याकडे बघत सांगायला लागला, काय आहे, हे रामराव माझ्याकडे आज पहिल्यांदा आले आहेत. त्यांना सुद्धा आपल्याप्रमाणे बसल्या बसल्या कोट्याधीश व्हायचं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्यामुळे स्कीम नेमकी काय आहे याबद्दल आधी सविस्तर सांगणं मी माझं परम कर्तव्य समजतो. करायची का सुरुवात. हो सांगा ना सांगा. अहो खरं म्हणजे ते सगळं तुम्ही सांगावं म्हणून मी याला इथे घेऊन आलोय. अरे हब आहे का माझा. मनमथ कुमार गंभीर चेहरा करून सांगायला लागला, मी दिल्लीला एका फार मोठ्या औषध कंपनीचा सर्कल मॅनेजर होतो. पगार जबरदस्त मिळायचा, चांगल्या सुखसोयी होत्या, पण स्वास्थ्य नव्हतं. सारखं टुरिंग करायला लागायचं. आज कलकत्ता, उद्या मुंबई, परवा त्रिचनापल्ली, एरवा पणजी. भारतातलं असं एकही शहर नसेल जिथे मी व्यवसायानिमित्त गेलो नाही. सारखं टुरिंग करून करून कंटाळलो मग मी. जरी पैसा खूप मिळत होता तर फॅमिली लाईफ नव्हतं ना. माझी बायको कंटाळली, मुलं तक्रार करायला लागली. माझा धाकटा मुलगा तो मला ओळखेनच झाला हो. थोडक्यात काय, माझ्याकडे पैसा कुजत होता पण कुटुंबियांना देण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. मी ठरवून टाकलं, म्हटलं नोकरी सोडायची, मुंबईला यायचं. आलो, मुंबईत आलो. नोकरीचा विचार नव्हताच. मी ठरवलं बिझनेस करायचा. एक पार्टनर घेतला, माझा पैसा त्याचा अनुभव अशी जोड दिली, बिझनेस सुरू करून टाकला. माझ्या पार्टनरनी मला वर्षभरात साम बुडवलं हो. त्याला माझा पैसा मिळाला, मला त्याचा अनुभव मिळाला. धंद्यात घातलेला पैसा संपला. आता माझ्यावर अशी वेळ आली की हाताची वेळ भरपूर आहे पण पैसा नाही आहे. बायको मुलं नाराज झाली, तक्रार करायला लागली. मग अशा बिकट परिस्थितीत नेमकं काय करावं याचा विचार करताना बसल्या जागी कोट्याधीश व्हा या अफलातून स्कीमच्या पुरस्कर्त्याची आणि माझी ओळख झाली. त्यांच्याकडनं मग मी सगळी माहिती मिळवली. एवढं करून थांबलो नाही बरं का, तर सक्रिय सहभाग घेतला. आणि तुम्हा दोघांना सांगायला मला आनंद वाटतोय की या मार्गावर मी चंचू प्रवेश केलेला आहे. यश दृष्टीपथ्यात आहे.
सुचिन्ह दिसायला लागलेली आहे. तुम्ही दोघं माझ्याकडे आलात आणि या स्कीममध्ये भाग घेण्याची इच्छा दर्शवली. हीच माझ्या यशाची पावती आहे. नाव स्काय इज द लिमिट. पैसा धो 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 कोसळणार आहे, नाकातोंडात जाणार आहे, गुदमरून जाऊ इतका पैसा वाहणार आहे. एवढं बोलून मनमथ कुमार थांबला. मी आणि उपळेकर एकमेकांची तोंड बघायला लागलो. तेव्हा पुन्हा एक प्रदीर्घ श्वास घेऊन आणि निश्वास टाकून मनमथ कुमार म्हणाला, आता मी तुम्हाला स्कीम काय आहे ते समजावून सांगतो. आणि मग त्याने भिंतीशी ठेवलेल्या चामड्याच्या किटकडे अंगुली निर्देश करून आमचं लक्ष वेधवलं आणि म्हटलं, हे किट तुम्ही सगळ्यात आधी माझ्याकडनं घ्यायचं आणि 5,000 रुपये मला द्यायचे. 5,000? आम्ही दोघंही एकदम उडालो. या ओनली 5,000 रुपीज. अहो कोटींनी पैसे मिळणार आहे, त्याच्यापुढे 5,000 इज जस्ट पीनट्स, यू नो. अमेरिकेत ही स्कीम फार लोकप्रिय आहे बरं का. सगळेजण घरी बसल्या बसल्या कोट्यांनी पैसे कमावत आहे. कोणीच कामाकरता घराबाहेर पडलेला तुम्हाला दिसणार नाही. रस्त्यात पण शुकशुकाट अगदी. तुम्ही गेलाय का कधी अमेरिकेला? अमेरिकेला नाही बो, बॉम्बे टू गोवा. उपळेकर एवढंच तोंड करत म्हणाला, मी गेलोय अमेरिकेला. स्टेट्स म्हणतात अमेरिकेला तिथे. आणि मग मनमथ कुमारनं टिपॉयवर पडलेला एक इंग्रजी अंक उचलला, त्यातली पानं उलटत एका पानावरचा फोटो आम्हाला दाखवत म्हटला, याला आपण ओळखत असाल? नाही बुवा, मी म्हणालो. नाही, मी सुद्धा नाही ओळखत. जान पहचान. उपळेकर म्हणाला. मनमथ कुमार म्हणाला, ओळखत नाही? चे 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 अहो कसं होणार मग तुमचं? अहो हे स्टेट्स मधले एक सद्ग्रहस्थ आहेत ज्यांनी या स्कीमद्वारे कोट्यवधी रुपये कमावलेत, अजूनही कमावतायत, काहीही न करता बसल्या बसल्या. आणखी काही पानं उलटून झाल्यावर त्याने एका बाईचा फोटो दाखवला. हिला ओळखता? नाही बुवा. वह कोणती? उपळेकरने विचारलं आणि पुढे म्हणाला, बरी दिसते. आमची ओळख झाली असती तर आनंद झाला असता आम्हाला. हम दोनो. अहो या बयानं सुद्धा प्रचंड प्रमाणात माया जमवलेली आहे. ही मंडळी अगदी सुखात लोळतायत बरं का. म्हणजे या बाईनी सुद्धा या स्कीम मध्ये पैसा कमवलाय? मी उगाचच प्रश्न केला. अर्थात. पण त्यात काय विशेष आहे? आपण हे कमवू. सुरुवात तेवढी करायची आपल्याला. आपण सगळ्यांनी मिळून या स्कीमचा फायदा घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला सांगतो, आम्ही भारतीय झोपा काढण्यात वेळ घालवतो, पण ह्या पुढे असं चालणार नाही. आणि एवढं सांगून मनमथ कुमार आमच्याकडे डोळे वटरून बघायला लागला. जणू काही आम्ही अंगाईत गीत म्हटल्यामुळे सगळे भारतीय झोपायला गेले होते. उपळेकरने शांतपणे विचारलं, नाही झालं ते झालं. फार वेळ गेलेला नाहीये ना. नींद हमारी ख्वाब तुम्हारे. तसा वेळ आहे आपल्याकडे, पण फार नाही आहे. आता तुम्ही एवढं करा, या फॉर्मवर सही करा, ती किट स्वीकारा आणि मला 5,000 रुपये द्या. 5,000चा चेक चालेल, कॅश नसेल तर. मनमथ कुमार आशाळभूत नजरेनं उपळेकरकडे बघायला लागला. मी उपळेकरकडे बघितलं. दोघंही एकदम किंचाळलो. 5,000. मग त्रासिक सुरात मनमथ कुमार म्हणाला, मी 5,000 म्हटलं की तुम्ही किंचाळता का? हे माझ्या लक्षातच येत नाही आहे. अहो पीक उगवण्याआधी काहीतरी पेरावं लागणार का नाही? काहीच पेरणार नाही आणि उगवायला मात्र पाहिजे भरपूर. असं कसं होईल नाही का? उपळेकर केविलवाणा चेहरा करत म्हणाला, मनमथ कुमार साहेब, अहो आम्ही असला व्यवहार कधी केलेलाच नाही हो. त्यामुळे असं होतंय बरं का. माफ करा आम्हाला. आता एवढंच सांगा की 5,000 रुपये तुम्हाला देऊन ते किट घेतल्यावर आम्ही काय करायचं? अनाडी. मनमथ कुमार म्हणाला, ऐका ऐका, त्या किटमध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण नियमितपणे वापरतो. उदाहरणार्थ केसांना लावायचा शॅम्पू किंवा फ्रीज पुसायचा लिक्विड सोप, कपडे धुवायचा साबण, टूथपेस्ट, बुटाचं पॉलिश, अशा काही गोष्टी. तुम्हाला वाटल्यास या वस्तू तुम्ही स्वतः करता किंवा कुटुंबियांकरता वापरू शकता. विकायच्या असतील तर विकूही शकता. वाटलं तर वापरू शकता किंवा विकूही शकता. याचा अर्थ काय हो? मी विचारलं. थोडक्यात म्हणजे आतल्या वस्तू महत्वाच्या नाही आहेत. मनमथ कुमार बेफिकिरीच्या स्वरात म्हणाला, 5,000च्या वस्तू महत्वाच्या नाहीये? काहीतरीच काय
दिवाना? महत्वाचे आहेत त्या किटमध्ये ठेवलेले फॉर्म्स. आता तुम्ही 5,000 रुपये देऊन किट घेतलं की 8 दिवसात तुम्हाला 3 किट देण्यात येतील. त्याचं आम्ही काय करायचं? जनक जनक पायल बाजे. उपळेकरनं प्रश्न उपस्थित केला. त्या 3 किट तुम्ही तुमच्या 3 घनिष्ठ मित्रांना द्यायच्या. त्यांच्याकडून 5,000 रुपये प्रत्येकी घ्यायचे. म्हणजे तुमच्याजवळ किती पैसे जमले? 15,000. त्यातले 2,000 स्वतःकडे ठेवायचे आणि उरलेले चेकद्वारे कंपनीला पाठवून द्यायचे. म्हणजे तुमचं काम संपलं बरं का. त्यानंतर तुमच्या नावाचे चेक्स घेऊन येणाऱ्या पोस्टमनची वाट बघत बसायचं. आय रिपीट, फक्त पोस्टमनची वाट बघायची आणि तो आणून देत असलेले बंद पाकिटातले चेक्स बँकेत भरत जायचं फक्त तुम्ही. अहो काही अवधी तुमच्या लक्षात येईल की तुमचे मूळ 5,000 रुपये तर तुम्हाला मिळालेलेच आहेत आणि त्या व्यतिरिक्त कितीतरी पैसे मिळत चाललेत. तो ओघ चालू राहणार बरं का. मनमथ कुमारनं पटवून द्यायच्या सुरात सांगितलं. असं म्हणता? ठीक आहे. पण काय हो, 1 कोटी रुपयांनी जर आमचं समाधान होणार असेल तर त्याला किती महिने लागतील? इंतजार. उपळेकरनं आशाळभूत चेहरा करत विचारलं. मनमथ कुमार म्हणाला, काही दिवसात तुम्हाला मिळून जातील होते. नाही, तरी सुद्धा किती दिवस लागतील? वक्त दिवसाचं काय घेऊन बसलाय राव. काही तासांत सुद्धा तुम्ही मालामाल होऊन जाता. काय म्हणताय काय? काही तासात? 24 घंटे? तासाचं काय घेऊन बसलाय? मिनिटात मिळतील तुम्हाला कोटी रुपये. सेकंदात म्हणतील असं म्हणतो खबर का? सहन नाही होते. हो. उपळेकर इतका गडबडला की त्याला हिंदी सिनेमाचं नाव सुद्धा आठवेना. गंमत सोडा. दिल्ली सोड. अब दिल्ली दूर नाही. उपळेकर भानावर आला. अहो गणित असं आहे की ज्याला तुम्ही किट्स देता त्यांची संख्या तिपटीने वाढत जाते. हो, माझ्याकडून 1 किट घेतलं की 3 किट येणार. त्या तिघांना प्रत्येकी 3 म्हणजे 9. या पद्धतीनं 9चे होतील 27. मग ही संख्या 81, 243, 719 अशी तिपटीनं वाढतच जाणार. प्रत्येकाकडून 5,000 रुपये घेतले जातील. त्यातला काही भाग आपल्याला मिळत जाणार. मनमथ कुमार समजावून सांगायला लागला. असं म्हणताय? अरे हे आकडे ऐकून मला गरगरायला लागलाय की हो. उपळेकर म्हणाला, नाही, एवढ्यात गरगरून कसं चालेल एवढ्यात गरगरून. अहो पैसे प्रत्यक्षात आल्यावर काय होईल मग तुमचं? काय होईल प्रत्यक्ष पैसे मिळाल्यावर? पण सगळी मदार आहे ना ती किट्स घेणारी माणसं मिळण्यावर बरं का. आणि माणसं जात आहेत कुठे हो? माणसं मिळणार. अहो आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. त्यामुळे साखळी वाढत गेली आणि माणसं मिळत गेली की त्या प्रमाणात वेगवेगळ्या रकमेचे चेक्स घेत राहणं एवढं फक्त काम उरतं बरं का. आणि सगळी मदार तुमच्यावर आहे. असं म्हणतोय? वा, जैसे को तैसा मिला. आता अधिक विचार करून वेळ वाया घालवू नका. जितका वेळ विचार करण्यात घालवताल तितका वेळ उशिरा पोस्टमन चेक्सची पाकिटं घेऊन तुमच्या दाराशी पोहोचेल बरं का. वेळ घालवू नका. तस्मात घाई करा, त्वरा करा. काय करायचे ते पटदिशी करा. 5,000 द्या, आपलं किट आपल्या ताब्यात घ्या. कॅश चालेल, चेक चालेल, फक्त उधारी तेवढी चालणार नाही. बोला. बोला काय बोंबला आता. मनमथ कुमार साहेब, अहो आमच्याकडे 5,000 रुपये नाही येतो. कुछ होता है. बँकेत नाही आहे? बँकेत सुद्धा नाही तो. तुमच्याकडे सुरुवातीचे 5,000 रुपये कसे उभे करायचे याची एखादी स्कीम आहे का हो? मी विचारलं. नाही ना, आता असं करा, जमले तुमच्याकडे कधीतरी 5,000 रुपये की मग या माझ्याकडे. मनमथ कुमार उठून उभा राहिला. दारापर्यंत चालत गेला. त्यांनी दार उघडलं. समजदारों को इशारा काफी है या न्यायानं आम्ही दोघं तिथून बाहेर पडलो. वाटेत आम्ही एक शब्द बोललो नाही.
आम्ही बसस्टॉपच्या दिशेनं निघालो. बसस्टॉपवर पोहोचलो तर तिथे आमच्या ऑफिसमधला सदू खेंकाळे भेटला. आम्हाला बघून आईस पैस हसत म्हणाला, अरे वा वा वा, तुम्ही दोघं कुठे आहात? आहात कुठे तुम्ही दोघं? मी कधीचा शोधतोय तुम्हाला. आम्हाला शोधतोय तू? कशाला रे बाबा? सदू खेंकाळे म्हणाला, माझ्याकडे एक स्कीम आहे. स्कीम? तुझ्याकडे कसली स्कीम बाबा? मी उपळेकरकडे बघत सदू खेंकाळेला विचारलं. या जगावेगळ्या स्कीमचं नाव आहे जपानी बेड. जपानी बेड म्हणजे काय बाबा? शुद्ध मराठीत सांगायचं ना तर गादी जपानी किंवा जपानी गादी. या गादीत अंथरूण पांघरूण आणि उशी पण असते बरं का. उत्साहानं सदू खेंकाळे सांगायला लागला. काय सांगतो? या गादीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या गादीत अनेक चुंबक बसवलेले असतात. त्यामुळे रात्रभर या गादीत झोप घेतली की दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं ना की एकदम फ्रेश वाटायला लागतं. फ्रेश, ताजं तवानं वाटायला लागतं. उत्साह नुसता ओसांडून व्हायला लागतो. कुठलंही काम करायची शक्ती शरीराच्या नसानसातनं खेळायला लागते बरं का. बरं मग सोने की चिडिया? अगदी सोने की चिडिया. ही गादी विकत घेतलीस ना की 3 गाद्या विकायची सवलत मिळते. 3 गाद्या विकल्या की आपण घेतलेल्या पहिल्या गादीच्या किमतीतले 50% पैसे वसूल. मग त्या तिघांना प्रत्येकी 3 या हिशोबात एकूण 9 गाद्या मिळतात. त्या 9 जणांना मग प्रत्येकी 3 या हिशोबात 27 गाद्या. मग 27 गाद्यांचे 81, 243, 739. मी आकडे सदू खेंकाळेच्या तोंडावर फेकले. अरे वा वा वा, तुला माहिती आहे वाटतंय? अरे प्रत्येक विकल्या गेलेल्या गादीच्या मागे आपल्याला पैसे मिळत जातात. आपण मालामाल होऊन जातो, मालामाल. अच्छा, पण काय रे या जपानी बेडची किंमत किती आहे रे? 1 लाख रुपये फक्त. शांतपणे सदू खेंकाळे म्हणाला. 1 लाख? उपळेकर आणि मी किंचाळलो. किंमत कमी करता येते किंमत कमी करता. उशी घ्यायची नाही, मग 75,000 पडतात. 75,000? पांघरूण नाही घेतलं तर 50,000 गादी मिळते. आणि अंथरूणच नाही घेतलं तर नुसती गादी, मग ती 25,000 मिळते. पण काय होतं, 1 लाख रुपये घेतल्यावर जसे आणि ज्या पट्टीनं पैसे मिळतात तसे मिळणार नाहीत ना, कमी मिळतील ना. मग आणि गादीच नको असेल तर? चतुर चेहरा करत मी विचारलं. नाही मग काही द्यावं लागणार नाही, पण त्या परिस्थितीत काही मिळणार सुद्धा नाही का? नाही, आम्हाला काहीच नकोय. हो, आम्हाला काही नकोय, भागम भाग. असं म्हणत मी आणि उपळेकर स्टॉपच्या दिशेनं येणाऱ्या आमच्या बसमध्ये चढण्याकरता धावत सुटलो. सदू खेंकाळे आ वासून पाहत राहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कसा बसल्या बसल्या कोट्याधीश व्हा. या अशा स्कीम्स मध्यंतरीच्या काळात खूप भरभरून आलेल्या होत्या. त्या ऐकून अनुभवून त्याचं निरीक्षण करून कापडी सरांनी ही एक विनोदी कथा आपल्यासमोर मांडली. म्हणजे मी ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर मित्र हो, चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.